भगवानगडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। दसरा मेळावा शांततेत पार पाडावा यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली आहे आणि याबाबत भाविकांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। भगवानगडावर आता दसरा मेळावा होणार हे निश्चित झाले आणि याची तयारी देखील बीडमध्ये सध्या सुरू आहे। पंकजा मुंडेंचे समर्थक आणि भगवानगडाचे भक्त जे आहेत ते भगवानगडावर दसरा मेळावा व्हावा यासाठी पूर्ण तयारी करतायत। जय्यत तयारी सध्या आपल्याला सुरू असलेली दिसते। मला सांगा, आता दसरा मेळावा होणार आहे भगवानगडावर, हे तर स्पष्ट झाले, कशा पद्धतीने तयारी तुमच्या नेमक्या सुरू आहे? हे पहा, दसरा मेळाव्याची जिल्हाभरामध्ये तर मोठी तयारी झालेलीच आहे। सगळ्या जिल्ह्यातून गावागावातून या ठिकाणी जत्रेच्या महोत्सवाप्रमाणे लोक गडावर येणार आहेत की ज्या मेळाव्याची परंपरा 30-35 वर्षाची आहे, या मेळाव्याची परंपरा खंडित करण्याचं काम या ठिकाणी जे महाराज कुणाच्या तरी सूचनेवरून आणि सांगण्यावरून करतायत। महाराष्ट्रामध्ये एकसंघ अशा प्रकारचा समाज असणारा, समाजाला भेद पडून एक प्रकारची धुई निर्माण करण्याचं पाप महाराष्ट्रामध्ये करणारा एकमेव महाराज या ठिकाणी गडावर असतील। हे महाराज या ठिकाणी अशा प्रकारचं काम करतात। मला वाटतं महाराजांनी हे संत परंपरेमध्ये न शोभणारी गोष्ट आहे। महाराजाला राजकारणच करायचं असेल तर सरळ महाराजांनी राजकारणामध्ये यावं, पवित्र अशा प्रकारच्या भगवान बाबाच्या गादीवर बसून हे पाप करू नये। त्यांना राजकारणात यायचं असेल तर ताईंच्या बरोबर काय करायचं ते युद्ध समोर येऊन करावं। या महाराष्ट्रातला सर्वसामान्य बहुजन समाज, खेड्यापाड्यातला माणूस, वस्तूड करणारा माणूस या ठिकाणी त्यांना महाराजांची जागा दाखवेल। शास्त्री दसरा मेळाव्याला विरोध करतात, राजकीय बोलायला विरोध करतायत व्यासपीठावर, मात्र तुम्हाला दसरा मेळावा व्हावा असं का वाटतं एक समाज म्हणून? ही गेली 40 वर्षापासूनची परंपरा कायम आहे। भगवानगडावर सर्व दसऱ्याच्या दिवशी सर्व समाज आमचा एकवटला जातो आणि आदरणीय मुंडे साहेब हे या समाजाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत होते आणि तीच परंपरा कायम राखावी। पंकजाताईंनीही गेल्या वर्षी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। तीच ऊर्जा आमचा समाज एक वर्षभर समाजामध्ये राहते आणि नंतर दुसऱ्या वर्षी गडावर समाज येतो आणि तीच कायम राहावा आणि समाज एकजुटीने राहावा, गुन्ह्या गोविंदानं समाजानं नांदावं असं आम्हाला वाटतं। म्हणून हा पंकजाताईंनी त्या दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करावं आणि दसरा मेळावा व्यवस्थित पार पाडावा। मला सांगा, स्वयंसेवकाची नोंदणी तुम्ही केल्याची माहिती पुढे येते, किती स्वयंसेवक झालेत आणि कशा पद्धतीने त्यांचं काम असणार आहे? 10 ते 12 हजार स्वयंसेवकांची नोंदणी सगळीकडून झालेली आहे आणि तसं आम्ही म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये आणि तालुक्याच्या स्तरावर, जिल्ह्याच्या स्तरावर स्वयंस्फूर्तीनं आपापल्या ठिकाणी कृती समिती स्थापन झालेल्या आहेत। ते स्वयंसेवक मेळावा शांततेत पार पडण्यासाठी, स्वच्छता तिथं ठेवण्यासाठी, तिथं वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी ह्याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत आणि परिस्थिती ऐनवेळी काही उद्भवू शकते अशा पद्धतीचं वातावरण आहेच आहे, तर स्वयंसेवक म्हणून आम्ही त्या गोष्टीला पण तयार आहोत। कॅमेरामन ऋषिकेश घोडकेसह मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड। तर भगवानगडाच्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। महाराष्ट्राच्या राष्ट्राला गालबोट लागेल असा एक प्रकार भगवानगडावर सुरू आहे। अनेक वादविवाद महाराष्ट्राच्या राष्ट्राला गालबोट लागेल असा एक प्रकार भगवानगडावर सुरू आहे। अनेक वादविवाद